नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण जंगल डायरी ह्या विषयावर थोडी चर्चा केली. आज आपण कंटिन्यू करू. लेखक प्रवासाला जेव्हा निघाले, जंगलामध्ये फिरायला जेव्हा निघाले, तर सकाळी सकाळी त्यांना आलेला छोटासा अनुभव त्यांनी सांगितला. त्याच्यामध्ये एक बिबळ्या होता बांबूच्या जाळीमध्ये. दुर्बीण त्यांनी बघितलं, पण तो तिकट कानाचा जो बिबळ्या होता, पटकन लेखकांची हालचाल लक्षात घेऊन तो पटकन अदृश्य झाला. आता पुढचा अनुभव आपण बघणार आहोत. ते म्हणतात, आम्ही पुढे जेव्हा गेलो, बिबळ्याला निरीक्षणाची चांगली संधी हाती आली होती, पण ती निघून गेली. याबाबत लेखक हळहळले. आणि टोंगे वनरक्षक जे होता की नाही, तो सुद्धा शरमल्यागत झाला. त्याला सुद्धा खराब वाटलं की आपल्यामुळे आपल्या पायातल्या तुटलेल्या काडीच्या आवाजामुळे तो बिबळ्या पळून गेला आणि निरीक्षणाचा चान्स गेला. आम्ही लगेच पुढे निघालो. थोड्याच अंतरावर रायबाकडे जाणार रस्त्यात उजवीकडे वळत होता. तो रस्ता धरला आणि जंगल आणखीनच दाट झाल्यासारखं वाटलं. इथं 2-3 नाले असल्याने झुडपाची दाटी जास्त जाणवते. तसंच त्या नाल्यामध्ये थोडं पाणी साचून राहत असल्यानं तिथं कुठलाही वन्यप्राणी दिसण्याची शक्यता होती. त्यामुळे आता सावधपणे पावलं टाकणं आवश्यक होतं. इथपर्यंत आपण आलो होतो. आता पुढे, कालच संध्याकाळी विश्रामगृहावर गप्पा मारताना टोंगेनी मला त्या परिसरात 4 पिल्लं असलेल्या वाघिणीबद्दल सांगितलं होतं. तेव्हापासूनच मला कधी तिथं जातो असं झालं होतं. प्रचंड उष्णतेचे दिवस असल्याने वाघासारखा जनावर पाण्याच्या आसपासच वावरतं. त्यांचं म्हणणं आहे, काल रात्री गप्पा करत असताना टोंगेने त्यांना लेखकाला सांगितलं होतं, अतुल धामणकरांना सांगितलं होतं की सर, या परिसरामध्ये एक 4 पिल्ले असलेली वाघीण फिरत आहे आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे स्वाभाविकच ती वाघीण त्याच्या पिल्ल्यासकट जिथं पाणी आहे, जिथं थंडावा आहे, त्याच परिसरामध्ये राहण्याची शक्यता होती असे ते म्हणतात. आसपासच वावरतं. तशातच लहान पिलं असल्याने या वाघिणीला त्यांना पाण्यापासून जास्त दूर नेणं देखील शक्य नव्हतं. पण लहान पिलं असणारी वाघीण ही जंगलात सगळ्यात धोकादायक जनावर. सगळ्या प्रकारचे जनावर पुरले, पण लहान पिले दिलेली जी वाघीण असते ती खूप रागीट आणि खूप डेंजर असते. कारण ती कधी अंगावर येईल याचा काहीच भरोसा नाही. त्यामुळे तिथं अतिशय सावधगिरीने जाणं, व्यवस्थित वागणं, म्हणजे तिथं हालचाल आणि आपल्या हातातले जे शस्त्र असेल किंवा कॅमेरा ते खूपच सांभाळून राहणं गरजेचं होतं. अचानक आपण त्याच्या जवळ जर गेलो तर ती वाघीण हल्ला करू शकते, याची फार मोठी भीती होती. तशातच लहान पिल्लं असल्यानं या वाघिणीला त्यांना पाण्यापासून दूर नेणं देखील शक्य नव्हतं. पण लहान पिल्लं असणारी वाघीण ही जंगलात सगळ्यात धोकादायक जनावर असते. पिल्लांच्या संरक्षणासाठी ती सजग आई. बघा ना तुम्ही, लहान पिल्ले असलेली कोंबडी बघा, त्याला हात लावून बघा किती अंगावर धावून येते. लहान पिल्ले असलेली कुत्री, लहान पिल्ले असलेली मांजर. तसाच वाघीण, लहान पिल्ले दिलेली वाघीण ही खूप धोकादायक असते आणि खूप डेंजर असते. त्यामुळे ती पिल्ल्याच्या बाबतीत भलती दक्ष असते, अलर्ट राहते. पिल्ल्याला कोणीतरी इजा करतील म्हणून ती खूप सावध असते. सजग आई कुणाचा जीव देखील घ्यायला मागं पुढं बघत नाही. त्यामुळे सुकलेल्या नाल्यात उतरताना माझ्या मनावर एक अनामिक दडपण आलं होतं. आणि बघा ना, त्याच परिसरामध्ये ती 4 पिल्ली असलेली वाघीण आहे आणि अशा परिसरामध्ये खाली नाला आहे, त्या नाल्यामध्ये ते खाली उतरत होते. भयंकर प्रेशर असते अशा वेळेस. कधी कोण्या दिशेने ती अचानक आपल्या अंगावर येईल का याची भीती असते. दुरून जर दिसली ती बरं, दुर्बीनमध्ये आली तर आणखीन चांगली. पण अचानक आपण चालतोय आणि एकाएकी आमने सामने आली तर ती एकाएकी तुटून पडून माणसाचा सेकंदाला ते फडशा पाडते. एवढी ती डेंजर वाघीण असते. कुणाचा जीव घ्यायला मागं पुढे बघत नाही. त्यामुळे सुकलेल्या नाल्यात उतरताना लेखकाच्या मनावर एक अनामिक दडपण आलं होतं. अनामिक दडपण म्हणजे ते दडपण कसलं, त्याला नाव देता येत नाही. ज्या गोष्टीला आपल्याला नाव देता येत नाही त्याला अनामिक म्हणतो आपण. एखाद्याचं नाव नसेल तर त्याला अनामिक म्हणतो. अनामिक, ज्याला नाव नाही असं. कळलं? अनामिक, निनावी या अर्थाने. 10-12 पावलंच चाललो असू, मला नाल्यातील ओलसर चिखलात मांजरापेक्षा मोठ्या आकारांची अनेक पावले उमटलेली दिसली. 10-12च पाऊल पुढे गेले असेल लेखक आणि नाल्यामध्ये जे चिखल होता त्या चिखलामध्ये मांजरापेक्षा जरा मोठ्या आकाराची असंख्य पावले उमटलेली दिसली. त्यावरून त्यांना
निश्चित झालं की याच परिसरामध्ये हे वाघीण आणि त्याचे पिल्ले असणार. नाल्यातील ओलसर चिखलामध्ये मांजरापेक्षा मोठ्या आकाराने पावले उमटलेली दिसली. मी झटकन पुढे जाऊन वाकून बघितलं. या पिल्ल्यांच्याच पाऊल खुणा होत्या आणि त्या ज्या पाऊल खुणा होत्या, पायाचे निशाण होते, ते वाघिणीच्या पिल्ल्यांच्याच होत्या असं कन्फर्म झालं. या पिल्ल्यांच्या पाऊल खुणा होत्या. त्या पग मार्क्सकडे बघून लक्षात आलं, पग मार्क्स, पाऊल खुणा, पग मार्क्सकडे बघून लक्षात आलं की ते काल रात्रीचेच आहेत. याचा अर्थ स्पष्ट होता, वाघीण अद्याप आपल्या पिल्ल्यासह याच परिसरात वावरत होती आणि त्या पायाच्या निशाणापासून लेखकाने कन्फर्म ठरवलं की ती वाघीण पिल्लासकट याच परिसरामध्ये फिरत आहे आणि कधीही आपल्यावर हमला करू शकते याची भीती देखील लेखकाच्या मनामध्ये आहे. आता मी ती पिल्लं बघायला चांगलाच अधीर झालो होतो. अधीर होणे म्हणजे अतिशय उत्सुक होणे. कधी मी ते पिल्ले बघतो, कधी ती वाघीण बघतो, यासाठी ते जास्त उतावळे झालेले आहे, उत्सुक झालेले. इथून सुमारे 100-125 पावलावर नाल्यात थोडंसं पाणी असल्याचं मला माहीत होतं. ही वाघीण तिथंच सापडण्याची शक्यता होती आणि जिथं लेखक आहे तिथून 100-200 पाऊल अंतरावर नाल्यात पाण्याचा एक डबका आहे, डव आहे आणि त्या डवामध्येच ती वाघीण असेल असं देखील त्यांना अंदाज आला. पाहू लेखकाचा अंदाज कितपत खरं ठरते ते. त्यामुळे आता तिकडे जाताना खूपच सावधगिरी बाळगणं आवश्यक होतं. जमिनीवर सर्वत्र पानगळीमुळे पडलेला वाळका पाचोळा साचून होता. त्यावरून पाय न वाजवता जाणं ही एक मोठी कसरत होती. आता ज्या भागाकडे आपल्याला जायचं आहे, पानगळ झाल्यामुळे, झाडांची पाला खाली गळल्यामुळे वाळलेला पाला रस्त्यात आतरून होता आणि त्या पायातून चालणं म्हणजे कचर कचर असं कंटिन्यू आवाज येत राहते चालत असताना आणि हे आवाज न यावं यासाठी खूप सावधगिरीने चालणं हे लेखकाला खूप मोठं अडचणीचं काम होतं. कसरती म्हणजे दोरीवरून चालणे जसं अवघड असते की नाही, तसंच या पाल्यावर पाय न देता व्यवस्थित पाय सांभाळून चालणे, पायाचा आवाज न येऊ देणे, हे महत्त्वाचं एक कन्सेप्ट राहतं. ते महत्त्वाचा एक विषय आहे. बघू, त्यावरून पाय न वाजवता जाणे एक मोठी कसरत होती. पानवटा जसा जवळ आला तसं माझं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. जसं तो पानवटा जवळ आला तसं लेखकाचा मन हे आगतिक झालंय आणि त्याचं हृदय धडधडू लागलं, त्याला भीती पण वाटू लागली. बघू आता पुढं काय दिसेल या जाणीवेनं माझा घसा कोरडा पडला. इतरांचीही अवस्था काही वेगळी नव्हती, सगळ्यांची तशीच अवस्था होती. आम्ही सगळ्यांनीच एकमेकाकडे बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच खूण करून सूचना केली. आता एक पाऊल टाकताना मनावरचं दडपण अधिकाधिक वाढत होतं. तुम्हीच बघा ना, आता स्वतःवरून हे अनुभव घ्या. तुम्ही जंगलामध्ये जेव्हा जात असताना तुम्हाला 100% माहीत आहे की पुढे पाणी आहे, त्या पाण्याच्या जवळ ती एक वाघीण 4 पिल्ल्या सगळं असणार आहे. त्यामुळे त्याच्याकडे तुम्ही क्रमाक्रमाने जाता तर तुमच्या मनावरचा जसा प्रेशर वाढत जाते, दडपण वाढत जाते. ही अशीच स्थिती या लेखकाची झालेली आहे. बघू आता, हे एकमेकाला सूचना करत आहे, एकमेकाला चौकस राहण्याची, अलर्ट राहण्यासाठी ते सूचना करत आहेत आणि कुठेतरी झाडांच्या बुंदाड जांभळीच्या झुडपात लपलेली वाघीण रागानं गुरगुरत क्षणार्धात अंगावर येणार असं वाटत होतं. असं वाटत होतं की ती कुठंतरी वाघीण लपून बसलेली आहे आणि आपल्याला पाहून अचानक गुरगुरत आपल्या अंगावर येणार असा भास लेखकाला होत आहे. असंच वाटत होतं. वाऱ्यानं हळूच होणारी पानाची सळसळ देखील मोठी वाटत होती. आता जणू सगळा काळच थांबला असावा असं वाटत होतं. बघा बरं, हे परिस्थिती किती गंभीर आहे. आता जवळच वाघ आहे, वाघीण आहे, त्याला 4 पिल्ले आहेत आणि आपण त्या परिसरामध्ये फिरतो आहे आणि त्या वाघिणीच्या आपण जवळजवळ जातो आहे. कोण्या क्षणाला कोण्या झाडाच्या पालवीतून, जांभळीतून ती वाघीण अंगावर येईल आणि आपल्यावर हल्ला करेल याची काही शाश्वती नव्हती. अशा परिस्थितीमध्ये लेखकांच्या मनाची अवस्था काय झालेली आहे, बरोबर आहे. आओ, अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या या बारीक आवाजानं मी जागीच थबकलो. आव नावाचा असा एक आवाज झाला तिला. आवाज झाल्याबरोबर लेखक जागीच थबकले, थांबले बरोबर आणि माझ्या अंगावर सरसरून काटा आला. 1 वर्षाच्या वाघांच्या अभ्यासानं आणि अनुभवानं हे ठाऊक होतं की हा वाघिणीचाच आवाज आहे आणि लेखकाला माहीत होतं. लेखकांचं कामच ते ना, ऑब्झर्वेशन करणे, फिरणे, प्रवास करणे, वाघांचं संशोधन करणे
अनेक वाघांचे अनुभव घेतले होते, त्यामुळे वाघांचा आवाज ओळखीचा होता. त्यामुळे जसा आव हा आवाज आला तसं लेखकाने ओळखून घेतलं की हे आवाज नक्की कोणाचा आहे, वाघांचाच आहे. बरोबर. आणि त्यामुळे लेखकांच्या अंगावर सरसरून काटा आला की हे वाघिणीचाच आवाज आहे. ती या आवाजानं आपल्या पिल्लांना बोलवत असावी. अचानक पाण्यात धपकन काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी पाणवाट्याकडे पाहिलं आणि आश्चर्याने थक्कच झालो. एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली होती. लेखकानं बघितलं डोळ्यानं की जांभळीच्या झाडाच्या बाजूनं अचानक एका पिल्लाने त्या पाण्यात उडी घेतली. त्याने डोळे भरून बघितले हे सीन आणि थक्क झाले एकदम. पुढे एका पिल्लानं उडी घेतली होती. लगेच त्यांच्या पाठोपाठ उरलेली तीनही पिले धपाधप पाण्यात उतरली. आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरिता उत्साहाचं वारं भरणारा ठरला असावा. म्हणजे याचा अर्थ काय झाला आहे त्या ठिकाणी सिच्युएशन, सुरुवातीला ती वाघीण पाण्यात उतरलेली आहे. पाण्यात उतरल्याच्या नंतर त्यांच्या पिल्लांना आव असा आवाज केला तिनं आणि त्या आवाजानं ते चारही पिले अचानक त्या पाण्यात धपाधप उडी टाकली पाण्यामध्ये आणि आता ते पाण्यात खेळत आहे त्याच्या आईसोबत. आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरिता उत्साहाचं वारं भरणारा ठरला होता. वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपून शिकारीसाठी गेली होती. या परिसरात दुसरे नर वाघ, बिबळा, रानकुत्री अशा पिल्ल्यांच्या संभाव्य शत्रूंचा राबता होताच. त्यामुळे तिला ही खबरदारी घेणं आवश्यक होतं. वाघांच्या लहान पिल्लांना इतर भक्षकापासून खूपच धोका असतो. वाघांच्या लहान पिल्लांना इतर भक्षक लवकर मारून टाकतात, कारण की मोठे झाल्याच्या नंतर आपल्याला खूप मोठा धोका होऊ शकते म्हणून. हे एक आहे या मागचं कारण. तर अशा प्रकारचं प्रसंग हे लेखकांच्या साठी खूप अनुभवाचं होतं. लेखकांना लिहून ठेवण्यासारखं हे प्रसंग होतं. त्याने डोळ्या भरून बघितलेलं आहे पाण्यामध्ये वाघीण आणि त्याचे 4 पिल्ले खेळत आहेत. तर याच्या नंतरचं घटना आपण पुढच्या व्हिडिओत पाहू. धन्यवाद.